महाराजांनी विचारलं, रायगड कसा बांधलात? हा राज, वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रू वर जाऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी घटना घडली. हिरकणी नावाची स्त्री आपल्या तान्या बाळाला दूध पाजण्यासाठी कडा उतरून खाली आली. महाराजांनी काय बांधला? रायगड बांधला. कोणी बांधला रायगड? कोणी बांधला? हिरोजी इंदलकरांनी बांधला. महाराजांनी इंदलकरांना विचारलं, इंदलकर रायगड कसा बांधलात? महाराज, वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रूवर जाऊ शकत नाही एवढं सुंदर बांधला. खरं तर ज्यावेळी रायगड बांधायला चालू झाला त्यावेळी महाराज बाहेर गेले होते मोहिमेला. पैसे कमी पडले. हिरोजी इंदलकर नावाच्या अभियंत्यानं, इंजिनियरनं महाराजांच्या स्वतःची जमीन विकली, घर विकलं, महाराजांचा रायगड बांधला. आताचा इंजिनियर आहे का असा? मालकाचं घरी विकणार पण आपल्या इटा बांधणार. पण नाही, इंदलकरांनी काय केलं? जमीन विकली स्वतःची, रायगड बांधला. महाराजांनी विचारलं, रायगड कसा बांधलात? हा राज, वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रू वर जाऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी घटना घडली. हिरकणी नावाची स्त्री आपल्या तान्या बाळाला दूध पाजण्यासाठी कडा उतरून खाली आली. खबर महाराजांना कळाली. जगातला सगळ्यात मोठा राजकारणी छत्रपती शिवाजी महाराज, सगळ्यात मोठा. का म्हणतोय? महाराजांनी काय केलं? हिरकणीला बोलावलं. ऐका काय केलं महाराजांनी? हिरकणीला बोलावलं आणि हिरकणीचा सत्कार हिरोजी इंदलकरांच्या हस्ते केला. आणि महाराज म्हणतात, इंदलकर, तुम्ही म्हणला होतात वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रूवर जाऊ शकत नाही. इंदलकर, हिरकणी खाली गेली कशी? तर जगातल्या सगळ्यात मोठ्या अभियंत्याचं वाक्य आहे. इंदलकर म्हणतात, महाराज ती महाराष्ट्रातली आई आहे आणि महाराज या महाराष्ट्रातली आई आपल्या लेकरासाठी काही करू शकते. या महाराजांचा राज्याभिषेक चालू झाला. महाराजांनी पहिली पायरी चढली. महाराजांना आठवले तानाजी मालुसरे. डोळ्यात पाणी आलं. आज माझा तानाजी असायला हवा होता. म्हणला असता, राज काय स्वराज्य उभा केलं, पण ताना नव्हता. त्यांच्या पराक्रमानंतर या पायऱ्या स्वराज्याच्या घडल्या होता. बाजी काका आठवले, शिवा आठवला. आज माझा शिवा असायला हवा होता. बघितलं असतं, म्हणला असता, राज लई लढलो राव, पण स्वराज्य उभा केलं बरं का. आऊसाहेबांचं राज्य उभा केलं. पण ही माणसं नव्हती. दरबार सुना होता, पण यांच्या अनुपस्थित सुद्धा हा स्वराज्याचा सोहळा यांच्या बलिदानातून उभा राहिला होता. शिवचरित्र ताईंनो, पोरांनो एकच सांगते. काय सांगते? आयुष्यात किती मोठे व्हा, किती मोठ्या उंचीवरती जावा, पण ज्या माणसांनी तुम्हाला त्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केले त्या माणसांना आयुष्यात मरेपर्यंत विसरू नका. हे छत्रपती शिवरायांचं शिवस्वराज्य सांगतो. महाराज प्रत्येकाला सोन्याचं कडं, सोन्याचं नाणं देत होते. इंदलकरांनी विचारलं, इंदलकर काय पाहिजे? नाहीच. कुठे 4 एकर नकोच, 7वा आयोग नकोच, 2 BHK नकोच. काय पाहिजे? महाराज मागणार आहे. काय? महाराज या रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर बांधले. त्या मंदिराला एक पायरी आहे महाराज. त्या पायरीला फक्त एक इच्छा आहे. महाराज आप बोल ना, बोल इंदलकर, काय पाहिजे? एवढा सुंदर किल्ला बांधलास, बोल. महाराज त्या पायरीला एक दगड लावायचा आहे महाराज, आणि त्या दगडावरती माझं नाव कोरायची अनुमती द्याल का हो महाराज? राजा म्हणले, अरे काय मागितलास? सोन्याचं घोडं, सोन्याचं नाणं, जमीन जुमला, बंगला नाही. मागून मागून काय? दगडावरती नाव कोरायची अनुमती. हा महाराज द्या की. का रे? अहो राज, दगडावरती माझं नाव करतो मी, असेल किंवा नसेल राज. जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा तेव्हा तुमच्या पायाची धूळ या माझ्या पायरीच्या नावावरती सतत अभिषेक करत जाईल राज. द्या नाही संधी राज. दिली राज, दिली. गेला, पळत गेला. अरे राजाने सांगितले मंदिराला दगड लावायचा आहे, दगडाला माझं नाव कोरणारा राजा. दगड घेऊन आला, पळत आला, पायरीला लावला. ताईनो, जगात 2 फक्त सेवेच्या पायऱ्या, 2. पहिली पायरी पंढरपूरला गेला तर नामदेवरायांची पायरी, आणि दुसरी पायरी सेवेची पायरी रायगडावरती गेला तर हिरोजी इंदलकरांची पायरी दगडावरती कोरले. जगातल्या सगळ्यात मोठ्या अभियंत्याचं वाक्य आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. मध्यंतरी शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा पडला. 9 महिन्यात बांधलेला पुतळा पडला.
मी कायम सांगतो, त्या पुतळा बांधणाऱ्या शिल्पकाराला फक्त एकदा हिरोजी इंदलकरांची पायरी जरी दाखवली असती तरी त्याला कळालं असतं सगळ्यात गोष्टी टक्केवारीत नाहीत होत, काही गोष्टीसाठी इमान सुद्धा द्यावं लागतं.